गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। पोलीस की दलाल, नवी मुंबईत वर्दीत लपलेल्या माफियांचा रक्षक। नमस्कार, मी धनंजय पवार। गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला काळीमे फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे। कायद्याच्या रक्षकांनीच गुन्हेगाराची हातमिळवणी करून स्वतःच कायद्याचा खून केल्याचा आरोप आता केवळ अफवा नाही तर पुराव्यासकट समोर आलेलं वास्तव आहे। कोट्यावधींच्या चोरीस पोलिसांचं गार्ड ऑफ ऑनर तळोजा, नवाडे फाटा, वेलकम हॉटेल मागील परिसर, रबाळे MIDC या ठिकाणी दररोज स्टील, पेट्रोलियम, केमिकल्स, फर्नेस ऑइल यांची मोठ्या प्रमाणात चोरी चालू आहे आणि हे सर्व ड्रायव्हरांच्या मोबाईल सेटिंगच्या सहाय्याने पोलीस संरक्षणात होत असल्याचं स्पष्ट होतंय। अधिकाऱ्यांची यादी, कायद्याचे ढोंगी देवदूत सचिन गुंजाळ, गुन्हे शाखा उपायुक्त नवी मुंबई, प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, प्रशांत भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा पोलीस ठाणे, सुनील वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रबाळे MIDC पोलीस ठाणे यांनी तक्रार असूनही माफियांवर कारवाई न करता डोळेझाक करून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काळ्या धंद्यांना पाठिंबा दिला अशी गंभीर तक्रार सामाजिक, राजकीय आणि पत्रकार संपादकीय मंडळी करत आहेत। 7 जुलै 2025 लाचखोरीच्या काळ्या रात्रीचा पर्दाफाश। रात्री MH 46 BU 2630 या ट्रेलरवरून 1 टनाहून अधिक स्टील चोरी। ट्रेलर पोलिसांनी ताब्यात घेतला, मात्र काही लाखाचं सेटिंग करून त्याच रात्री परत सोडून दिला। माफिया गँगचे सदस्य इम्तियाज शेख, बक्कल खान, सरफराज खुशनुद उर्फ बाबा पाकिस्तानी, जलालुद्दीन पोलीस ठाण्याच्या बाहेर घुटमळताना दिसले आणि कोणताही गुन्हा न दाखल करता सगळा प्रकार गाडला गेला। मोबाईल फुटेज आणि CCTV सांगतोय कट कारस्थान। पोलिसांच्या नजरेसमोर चाललेली तोडपाणी, माफियांचे थेट पोलीस ठाण्याबाहेर दर्शन, ट्रेलर पार्किंगची मोबाईल रेकॉर्डिंग, X म्हणजे ट्विटर हँडलवर सरकारला टॅग करून दिलेली माहिती। म्हणजेच या सगळ्या पोलिसी बेपरवाईची चवळीच्या शेंगेसारखी उघडपणे नोंद। पोलीस नव्हे दलाल, वर्दीत लपलेला विश्वासघात। पोलीस जर माफियांचे दलाल झाले, गुन्हेगार जर पोलिसांच्या संरक्षणात चोरी करत असतील आणि कर्तव्य दक्षताऐवजी लाचखोरी जर नित्यक्रम झाला असेल तर सामान्य जनतेने पाहायचं कोणाकडे? जनतेचे घनघनाती मागणी, संपूर्ण प्रकाराची CBI चौकशी। 2 संबंधित अधिकाऱ्यांचे CDR, लोकेशन ट्रेस, आर्थिक व्यवहारांची ऑडिट। 3 7 जुलै 2025च्या CCTV फुटेजची सखोल तपासणी। 4 माफियांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन आणि गुन्हे दाखल। हे थांबायला हवं। वर्दीतल्या गुन्हेगारांचा पर्दाफाश अनिवार्य आहे। हे वृत्त समाज हितासाठी असून कोणत्याही व्यक्तीला हेतू परस्पर बदनाम करण्याचा उद्देश नाही, पण तथ्ये आणि पुरावे आता सरकार व पोलिसांच्या बिनधास्त बेपरवाईवर मोठा प्रश्न उपस्थित करीत आहेत। भेटूया अशाच खळबळजनक बातमीसह। नमस्कार।